3000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक निलेशजी पाटिल यांच्याकडून. ओव्हर टू अजय. धन्यवाद। आज का ये तीसरा मुकाबला न्यू सिद्धिविनायक अंजूर और चैतन्येश्वर खुटारी के बीच में। किरण के पास स्ट्राइक, पहली गेंद जड़ में रखा था लेकिन बहुत ही खूबसूरती के साथ ऑन ड्राइव कर दिया है। लॉन्ग ऑन की तरफ फील्डर मौजूद है। अच्छे स्ट्रोक के साथ शुरुआत करते हुए बैटर किरण, सिंगल के साथ शुरुआत होती हुई इस मैच की। रोहित पाटिल ने गेंदबाजी की शुरुआत की है। न्यू सिद्धिविनायक अंजूर टीम ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। किरण के साथ अनिकेत आए हैं पारी की शुरुआत करने के लिए, जो अब सामना करने के लिए तैयार। दोनों भी दाहिने हाथ के बल्लेबाज। ऑफ साइड में 5 खिलाड़ी सभी रिंग के अंदर है, ऑन साइड में 2 रिंग में और 2 सीमा रेखा पर। सीधे बल्ले से ड्राइव कर दिया, बहुत ही खूबसूरती के साथ खेला है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, 4 रन। प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटील. स्ट्रोक होता आणि या 4 धावा. तर सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर या संघाला देखील पारितोषिक लावलं जाते आमच्या A1 जोडी श्री निलेश पाटील यांच्याकडून आणि सुकेश ढकी यांच्याकडून. आमच्या A1 जोडीकडून पारितोषिक असेल. विकेटची हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 3000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक आमच्या सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर या खेळाडूंसाठी. संतोष कोळी साहेब यांचा देखील शुभागमन होते, त्यांचं स्वागत. ओव्हर टू अजय. चौके से खाता खोला है अनिकेत ने, फिर से अच्छा ड्राइव, बिल्कुल कारपेट के सहारे ड्राइव्स लगा रहे हैं। मोटरमैन का इस्तेमाल करते हुए खेला था, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, वहाँ पर प्रोटेक्शन मौजूद। सिंगल के साथ स्कोर को आगे बढ़ाते हुए अनिकेत मात्रे, टीम का स्कोर अब 6 रन बिना किसी नुकसान के। लगातार आगे गेंदों को रखने का प्रयास कर रहे रोहित पाटिल। पहली गेंद स्टंप्स की तरफ रखी थी उन्होंने और सोच हालांकि बुरी नहीं है, लेकिन एक चौका खा चुके हैं अभी तक इस ओवर में। पावर प्ले में गेंदबाजी करना बड़ा चैलेंजिंग रहता है। हालांकि पावर प्ले दोधारी तलवार की तरह होता है, हमने कई बार देखा है, इसमें तेज गति से रन्स भी बनते हैं, तेज गति से विकेटें भी गिर जाती है। अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार ड्राइव किया कवर्स की दिशा में से, बहुत ही शानदार स्ट्रोक, गैप ढूंढा है, 2 खिलाड़ी गेंद के पीछे लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर। शानदार चौका। केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश ढाके, निलेश पाटील. तर गुणाजी मडवी सामाजिक कार्यकर्ते आणि या परिसरातील एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांचं या व्यासपीठावर शुभागमन होतं. A1 जोडी मार्फत या स्पर्धेत त्यांचं या व्यासपीठावर सहर्ष स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. लाजवाब बैटिंग का मुजाहरा पेश करते हुए दोनों सलामी बैटर्स किरण मात्रे और अनिकेत, दोनों के बल्ले से एक एक चौका निकला है। बहुत लाजवाब कवर ड्राइव खेला था किरण ने। अब एंगल चेंज करते हुए गेंदबाज राउंड द विकेट किया है, इस बार स्विंग किया ऑन साइड में, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, फील्डर नहीं पहुंच पाए, एक और बाउंड्री, एक और चौका। डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात रंगला डाव, क्रिकेटचा धुवाचा, क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. इस बार हालांकि संपर्क उतना अच्छा नहीं था, थोड़ी सी आंखें भी हट गई थी गेंद के ऊपर से बल्लेबाज की, लेकिन फिर भी पर्याप्त संपर्क बना पाए वहां पर गेंद और बल्ले के बीच में, जिससे उनको चौका मिला है। लो फुल टॉस हवा में, ओ व्हाट अ कैच, कमाल का कैच, विकेट का पतन। सुकेश ढाकी, निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटील चषक 2019, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. एक हाथ का कमाल, प्रीतम पाटिल ने ये कमाल कर दिया है और इस टूर्नामेंट का सबसे बेहतरीन कैच। क्या बात है, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आपण पाहिलं की सुंदर झेल टिपला याच होम ग्राउंडवर सिद्धिविनायक क्रिकेट क्लबच्या अंजूरच्या या खेळाडूने. आणि सुकेशजी ढाकी साहेब ही स्पर्धा नक्कीच भरोडीवरून लाईव्ह पाहत आहेत आणि त्यांनी हा खेळ पाहून सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूरच्या या खेळाडूंसाठी आणखीन पारितोषिकामध्ये वाढ केलेली आहे आमच्या A1 जोडीने. सुकेश ढाकी साहेब आणि निलेश पाटील साहेब यांच्याकडून A1 जोडीकडून विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 5000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक. जो कोणी गोलंदाज विकेटची हॅट्रिक घेईल त्याला 5000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक. आणि भालचंद्रजी पाटील आमच्या भरोडीचे A1 जोडीचे A1 मित्र यांच्याकडून अनिकेत साठी खास शुभेच्छा. धन्यवाद.
कमेंट्री बॉक्स में मेरे साथ प्रसाद परब है। प्रसाद, क्या कहना चाहोगे इस अद्भुत कैच के बारे में? अभी तक हम काफी चर्चा कर रहे थे छक्कों के बारे में, लंबे लंबे छक्के पिछले मैच में खास तौर पर, लेकिन अब ये अद्भुत कैच देखने को मिला है जो कि सबसे बेहतरीन कैच है अभी तक के खेल का। नेवर लेकर सुदर्शन, किरण मात्रे आउट हुए हैं, नए बैट्समैन विकी। बहुत बढ़िया गेंद, डॉट गेंद के साथ शुरुआत Thank करते you. हुए। तर त्याचप्रमाणे जगन्नाथजी पाटील समाजसेवक यांचं देखील या व्यासपीठावर शुभागमन झालंय. त्यांचं देखील एवन जोडी आयोजित या चषकामध्ये हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अच्छी गेंद के साथ शुरुआत की है सुदर्शन ने। विकी मात्रे नए बल्लेबाज, बहुत दूर से खेला है और गेंदबाज फिसल गए वहां पर। गेंद डालने के बाद थोड़ी सी पैर में ऐसे लगता है कि मोच आ गई है। सिंगल चुराने में कामयाब हुए अनिकेत। रन संख्या आगे बढ़ती हुई 15 रन 1 विकेट के नुकसान पर। तो प्रसाद, आपको भी कुछ और कैचेस याद आए होंगे प्रीतम का कैच देखने के बाद? नाही, थोडंसं एक मिश्किल उत्तर मी देणं अजय, कारण ज्यापर्यंत तो झेल टिपला ना, मला असं वाटलं की एखाद्या स्टेशनवर गाडी सुटते ना, आपण जेव्हा आपल्या रिलेटिव्हचा टाटा बाय बाय करतो ना, तसा हा त्याने हात बाहेर काढल्याने तो कॅच पटकन टिपला. गुड कॅच. बल्लेबाज को टाटा बाय बाय किया उन्होंने। बढ़िया शॉट, वेकेंड एरिया में खेल दिया है। देखना है 4 या 6, गेंद तो निकल गई है बाउंड्री के बाहर और चौके का इशारा। भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. फ्रीबी थी, गिफ्ट मिला था वहां पर विकी मात्रे को। फुल टॉस गेंद, वो भी मिडिल और लेग स्टंप की दिशा में। केवल दिशा दिखानी थी उनको। बहुत बढ़िया टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक, लैप स्वीप की तरह खेला उन्होंने बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। धन्यवाद. तर बबलू पाटील आणि जयेश पाटील यांच्याकडून सुदर्शन पाटील यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक इथे जाहीर होतंय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. फिर से, हालांकि इस बार टाइमिंग उतनी अच्छी नहीं है, जहां खेलना चाहते थे वहां खेल नहीं पाए। गेंद थोड़ी सामने चली गई, फिर से बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ मेरे ख्याल से वो खेलना चाह रहे थे। एक ही रन लेने का अवसर विकी के पास। विकी 5 पर, अनिकेत खेल रहे 6 पर। किरण मात्रे 9 रन बनाकर आउट हुए और चेतनेश्वर खुटारी टीम का स्कोर अब 20 रन, जबकि अभी भी पावर प्ले चल रहा है। ये भी फुल टॉस, लगातार फुल टॉस गेंदे कर रहे हैं। शायद यॉर्कर डालना चाह रहे हैं, लेकिन अभी तक उतना अच्छा एग्जीक्यूशन देखने को नहीं मिला है सुदर्शन का। पहली गेंद बड़ी अच्छी रही थी उनकी ऑफ स्टंप के बाहर, फुल लेंथ, जिस पर बैट्समैन को बीट भी किया था उन्होंने, लेकिन उसके बाद उतना अच्छा कंट्रोल नहीं दिखा पाए हैं। यॉर्कर का कहीं ना कहीं शायद प्रयास हो रहा है, उसके लिए और ज़्यादा मेहनत मशक्क़त करनी होगी। फाइन खेलने का प्रयास, बढ़िया फील्डिंग, डायरेक्ट हिट की जरूरत थी, निशाना चूक गया, मौका गवा दिया वहां पर। शॉट फाइन लेके फील्डर ने, बाल बाल बच गए अनिकेत मात्रे। सिंगल पूरा हुआ और इसके साथ ही पावर प्ले का खेल भी पूरा होता हुआ खुटारी टीम की पारी में। रन संख्या 22, 1 विकेट के नुकसान पर। साईडम गोलंदाजी पाहायला मिळाली अजय, असं मी म्हणेन. आणि मगाशी तू उल्लेख केला की गोलंदाज इथे मात्र चेंडू पिचिंग करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते पिचिंग होत नाही, फुलटॉस येतोय. आपण बघतोय की पनवेल रायगड विभागातून एक संघ आपण बघतोय, खुटारी संघ इथे दाखल झालाय. त्यानंतर त्याच्यासमोर आपण बघतोय संघ म्हणजे सिद्धिविनायक अंजूर, म्हणजे स्थानिक संघ आहे आपला या विभागातले जे संघ आहेत आणि त्यांच्यासमोर ते खेळत आहेत. फरक हा पडतो की अजय, आपण बघतो की पनवेल विभागामध्ये खेळपट्टीचं जे लेंथ असतं ते मात्र वेगळं असतं, इथे सुद्धा लेंथ वेगळी आहे. त्यामुळे तो विकेटचा अजून अंदाज आला नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे की काय चेंडू आपण बघतो की ते यॉर्क करण्याचा प्रयत्न होतोय, पण ते मॅक्झिमम फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल देसाई विरुद्ध आमने. त्यामुळे दोन्ही संघांनी सुद्धा रिपोर्ट करायचे, देसाई विरुद्ध आमने. पण दया मात्र काहीतरी मगाशी म्हणत होते की आपण चालू असलेल्या सामन्याचा विजेता आणि अगोदरच्या मॅचचा विजेतामध्ये सामना इथे कव्हर करणार आहोत. आपण ती सुद्धा गोष्ट कन्फर्म करूया. पण वळूया मैदानाच्या आतमध्ये. चेतनेश्वर खुटारी या संघाने मात्र जबरदस्त बॅटिंग केली. पहिले 2 षटकात 22 धावा कुठल्यात, 11च्या गतीने एक गडी गमावला आहे. आणि त्याच्यासमोर तुम्ही पाहतात या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ खेळतोय, तो म्हणजेच गोलंदाजी करत असताना. और इस मैच की विजेता टीम को अगले मैच की विजेता टीम के विरुद्ध खेलना होगा, इस तरह का शेड्यूल है, क्योंकि ये पुल जी के मैचेस अब शुरू हो चुके हैं।
इससे पहले जो 2 मैचेस हमने देखे वो पुल एफ के मैचेस थे, जिसमें विजेता टीमें रही है भादवड़ और खम्बालपाड़ा। तो जानकारी हम तक पहुंचाई जाएगी कि अगला मैच किन 2 टीमों के बीच में होगा, हम ज़रूर दर्शकों तक पहुंचाएंगे। नेवर लेकर रोहित पाटिल, लाजवाब गेंद, यहाँ पर डायरेक्ट हिट लगा है। विकेट कीपर ने अपनी चालाकी जरूर दिखाई, लेकिन अंपायर का मानना यह है कि बल्लेबाज अपनी क्रीज में सुरक्षित है। कुछ समझ नहीं पाए थे विकी मात्रे, फुल लेंथ गेंद थी, पूरी तरह से चकमा खा बैठे थे। उसके बाद रन के लिए ये देखिए आगे निकले थे, टप्पा पड़ने के बाद थोड़ी अंदर की तरफ भी आई थी, बाल बाल बच गए। सही समय पर उन्होंने अपना बल्ला क्रीज में लाया था। लंबा बॉलिंग रनअप रोहित पाटिल का, वीआईपी एंड से गेंदबाजी करते हुए लगातार दूसरा ओवर कर रहे हैं। एक और लाजवाब गेंद, इस बार फॉलिंग स्वीप खेलना चाहते थे, वहां पर गिर भी गए थे बैटर, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं बना पाए। एक और शानदार गेंद, पहले ओवर में महंगे साबित हुए, 3 चौके आए, उस ओवर में 14 रन खर्च किए, लेकिन एक बहुमूल्य सफलता उनको मिली। और कहीं ना कहीं वो विकेट जो था वो फील्डर प्रीतम का विकेट माना जा सकता है, एक हाथ से मिड विकेट पर कैच लिया था उन्होंने। इस बार उठा के खेल दिया है, गगनभेदी स्ट्रोक, लाजवाब टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक, 6 रन। लोकसभेत आवाज हा घुमला, नावादीपांचं जानवी मुंबईच्या एअरपोर्टला, जमला 24 जूनच्या सिडको घेरावाला भूमिपुत्रांचा मेळ, जमला 24 जूनच्या सिडको घेरावाला भूमिपुत्रांचा मेळ। अरे कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला, कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला, कपिल साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला, कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री। बहुत ही आकर्षक स्ट्रोक विकी मात्रे का, ये पहला सिक्सर, इस मैच का पहला सिक्सर। रन संख्या आगे बढ़ती हुई खुटारी टीम की 28 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रसाद, इस सीज़न में जो हम विकेट देख रहे हैं, मुझे ऐसे लगता है कि पिछली बार जब ये टूर्नामेंट हुआ था वो विकेट और ये विकेट काफ़ी फ़र्क है। यहाँ पर बल्लेबाजों के लिए थोड़ी ज़्यादा सहायता नज़र आ रही है, हालांकि ऐसा नहीं कि बॉलर्स के लिए कुछ नहीं है, लेकिन बैटर्स के लिए काफ़ी अच्छा विकेट है, खासतौर पर दिन की रोशनी में जब खेल होता है। नाही, डेफिनेटली मी पूर्ण सहमत आहे, कारण आपण बघतोय तर 5वा दिवस आहे क्रिकेट स्पर्धेत, आतापर्यंत 4 संघ, बघा जास्त वेळ असा वेळ घालवू नका, पटकन सामना सुरू करा। आपण बघतोय की 4 संघ असे आहेत ज्यांनी मात्र 100च्या पलीकडे धावसंख्या कुठल्या 6 षटकांच्या सामन्यामध्ये, त्यामुळे निश्चितच ही पोषक खेळपट्टी आहे ती फलंदाजांसाठी। अच्छा हाँ, और 2-3 मरतबा ऐसा भी हुआ है, मतलब अन्य टीमों ने 90 के ऊपर स्कोर किया है। ये गेंद फुल लेंथ ज़रूर थी, लेकिन लेग स्टंप के बाहर भटक गए, और ये दबाव होता है। गेंदबाज कितना भी बड़ा क्यों ना हो, कितना भी अनुभवी क्यों ना हो, जब बड़ा हिट लगता है तो थोड़ा बहुत प्रेशर ज़रूर आ जाता है। स्कोर में थोड़ा सा इजाफा, स्कोर अब 29 रन 1 विकेट के नुकसान पर। और एक और बात बल्लेबाजों के पक्ष में जाती है, ज़्यादातर जो हवाएं बहती रहती है पूरे दिन भर, उसका भी बल्लेबाजों ने अच्छा खासा लाभ उठाया है। गेंद बहुत ज़्यादा ट्रैवल करती है, निव्या की गेंदें इस्तेमाल की जा रही है। इस बार ऑफ स्टंप के काफ़ी ज़्यादा बाहर, एक और वाइड। मुन्ना पठान को थोड़ी सी एक्सरसाइज वहाँ पर। विकेट के दोनों तरफ गेंदबाजी करने का प्रयास हो रहा है। शुरुआत काफ़ी अच्छी रही इस ओवर की रोहित पाटिल द्वारा, 2 लगातार डॉट गेंदें की थी उन्होंने, लेकिन उसके बाद फिर एक गेंद जो कि स्लॉट में रही उस पर तगड़ा प्रहार किया विकी ने, और उसके बाद लगातार 2 वाइड गेंदें। तीसरे ओवर का खेल चल रहा है, थोड़ा लंबा साबित होता हुआ रोहित का ये ओवर। फुल टॉस है, इस बार ड्राइव किया है, हालांकि जैसे खेलना चाहते थे वैसे खेल नहीं पाए। ताकतवर स्ट्रोक ज़रूर खेला था, लेकिन टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी। सीधे लॉन्ग ऑफ के पास 1 रन लेने का अवसर वहाँ पर बैटर के पास। स्कोर आगे बढ़ता हुआ 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। इस ओवर के बाद ड्रिंक्स ब्रेक होगा। थर्ड मैन ऊपर है, फाइन लेग भी सर्कल के अंदर, कवर पॉइंट और एक कवर भी वहाँ पर नज़र आता हुआ सर्कल के अंदर। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर है, ऑन साइड में तो ज़्यादा खुला हुआ क्षेत्ररक्षण है। 4 के 4 खिलाड़ी वहाँ पर बाउंड्री पर है। ये सामने खेला, लॉन्ग ऑन मौजूद है और एक आसान सा कैच, विकेट प्राप्त करते हुए रोहित पाटिल। सुकेश दाकी नीलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची, सुकेश दाकी नीलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची।
साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची साऱ्या देशात होते चर्चा. बघा लगेचच पंचांनी ड्रिंक ट्रॉलीला कॉल केला आहे, पाणी पिऊन घ्या जेणेकरून आपला वेळसुद्धा वाचेल, कारण विकेट गेली होती. त्यामुळे पंचांनी ताबडतोब हा डिसिजन घेतला. कारण आज आपण जर बघितलं तर अजय तर पहिल्या सामन्यामध्ये थोडासा वेळ जास्त वाया गेला आहे. थोडंसं काहीतरी आपण बघितलं की ऑब्जेक्शन्स इथे मात्र होते, पण ते क्लिअर झाले लगेचच आणि त्यानंतर आपण लगेचच सामने ते सुरू केले. पण आपल्या आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला तेच टार्गेट आहे की जवळजवळ 9 सामने आपल्याला ॲट एनी कॉस्ट आज कव्हर करायचेच आहेत. त्यामुळे प्रत्येक संघनायकाला आम्हाला हीच आम्ही प्रार्थना करतो किंवा विनंती करत आहोत की आपण वेळेवर या आणि वेळेवर खेळा, कारण स्टॉपवॉच आम्ही प्रत्येक मॅचमध्ये लावलेला आहे. त्यामुळे त्याचा तुम्ही सदुपयोग करा आणि वेळेवर एक इनिंग कव्हर करा. चेक. थँक्यू. तर एवन जोडी सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी सिद्धिविनायक क्रिकेट क्लब मंजूर. या संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक. त्याचप्रमाणे एवन जोडीकडून अनिकेतसाठी इथे जर सलग 3 षटकार ठोकले तर रोख रक्कम अनिकेत बाद झालाय. तर शुभाग म्हणतोय या स्पर्धेचे एवन जोडीचे एवन शिलेदार सुकेश डाकी साहेब आणि त्यांचे परम मित्र भालचंद्रजी पाटील यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं या दुपारच्या सत्रात. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप जी. खेल एक बार फिर से शुरू होता हुआ. रोहित के स्पेल में एक गेंद बची हुई है, यानी कि तीसरे ओवर की अंतिम गेंद बाकी है. रन संख्या 31, 2 विकेटों के नुकसान पर. नए बैट्समैन नीरज आए हैं. जोरदार अपील और अंपायर की उंगली ऊपर उठती हुई बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए हैं विकी मात्रे. एक और करारा झटका लगता हुआ खुटारी टीम को. महाराष्ट्रात वाजतंय डंका, हा तर कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेबांचा कपिल पाटील साहेबांचा साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाज कार्याचा. वसा समाज कार्याचा वसा समाज कार्याचा खासदार चषकाला बक्षीस ठेवले सिद्धेश पाटील. जैसे ही विकेट मिला उसके बाद फिर आत्मविश्वास में बढ़ोतरी हुई. फुल एंड स्ट्रेट गेंद थी और बिल्कुल डेड स्ट्रेट प्लम्ब एलबीडब्ल्यू जिसे कहा जाता है, उस तरह से बैट्समैन आउट हुए हैं. स्वीप लगाने का प्रयास किया था विकी ने. लगातार दूसरी सफलता इस ओवर में रोहित ने अर्जित की और तीनों विकेट्स उनके खाते में. 3 ओवर का खेल समाप्त. रन संख्या 31, 3 विकेटों के नुकसान पर. टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई चैतन्येश्वर खुटारी टीम, जो कि रायगढ़ की टीम है, और दूसरी तरफ हम देख रहे हैं लोकल टीम न्यू सिद्धिविनायक अंजुर. रोहित का स्पेल समाप्त हो चुका है. 2 ओवर में 23 रन देकर 3 विकेट्स. 1 ओवर सुदर्शन ने किया है. इकोनॉमिकल गेंदबाजी की है उन्होंने. 8 रन मात्र खर्च किए थे अपने ओवर में. और अब सुदर्शन अपना दूसरा ओवर लेकर तैयार होते हुए माइक्रोफोन पर आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए तैयार होते हुए हमारे साथी कमेंटेटर, एक बहुत ही सीनियर कमेंटेटर प्रसाद परब. थँक्यू सो मच अजय घरत. 3 षटकांची धावसंख्या 31 आहे. 10.33ची गती राखली आहे. पण नंतर मात्र खूप चांगलं कमबॅक. या षटकात खूप चांगली गोलंदाजी केली असं म्हणायला लागेल. म्हणजेच गोलंदाज रोहित पाटीलने 1 षटक हाताला 9 धावा खर्च करून 2 मात्र विकेट्स आपल्या नावावर केल्या. 1 षटकारसुद्धा पाहायला मिळाला आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये एक वेगळी छाप सोडली आहे. आमणे आणि देसाई संघाचे कर्णधार टॉससाठी यायचंय. आमणे आणि देसाई संघाचे कर्णधार टॉससाठी यायचंय. ओव्हर टू प्रसाद. फुल टॉस चेंडू. वॉट अ शॉट. इम्प्रुव्हायझेशन. फटका बनवलाय, मॅन्युफॅक्चर केलाय आणि फेकून दिलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. मॅग्निफिसंट एक्झिक्युशन फ्रॉम दी नीरज. 4थ्या क्रमांकावर फलंदाजीला आलाय. खातं 6 धावेनेच उघडलंय. षटकार ठोकलाय आणि धावसंख्या 37 धावा अंकित झाली धावफलकावर. षटक क्रमांक 4 मैदानावर मार्गस्थ आहे. सुदर्शनचं दुसरं षटक आहे. सेकंड स्पेलमध्ये येतो आणि पहिल्या स्पेलमध्ये धावा खर्च केले तर एकूण 8. सफलता मिळाली नाही, विकेट मिळाली नाही. पण सुदर्शनच्या या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत असताना नीरजने मात्र सुरुवात करून दिली आहे. 37, लॉस ऑफ 3 विकेट.
यॉर्कर लाईनची गोलंदाजी, चेंडू हवेमध्ये, विकेट किपर चेंडूच्या खाली अँड डाऊन. वन मोर डाऊन. अजून एक धक्का. षटकाराचं उत्तर क्विक रिप्लाय. पुढच्या चेंडूवर सुदर्शनने आपलं चक्र फिरवलं आणि विकेट मिळवलं आपल्या नावावर. फलंदाज बाद. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. अजय काय म्हणशील, काय चेंडू हातालाय? निश्चितच सुदर्शन नाव आहे आणि मगाशी उल्लेख केला की साईडम गोलंदाजी करतोय. चेंडू थोडासा फिरत होतोय, स्विंग होत येतोय, तिथे मात्र विकेट मिळवली आहे. लगातार कोशिश कर रहे थे वो गेंद को पिचअप कराने की. फाइनली एक गेंद उन्होंने पिचअप कराई और उस पर विकेट मिला है. इससे पहले लगातार फुल टॉस डाल रहे थे. टोटल 4 विकेट डाऊन. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. टायमिंग बेमिसाल आहे. वय एक टप्पा घेऊन चेंडू समोर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. अप्रतिम फटका. चौकार. साहेब पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील. जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. साहेब पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील. कमाल का क्रिकेट देखने को मिल रहा है. ये प्योर टाइमिंग स्ट्रोक है, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक है. हल्का सा अपने आप को रूम दिया, ऑफसाइड को खुला किया वहाँ पर बैटर मयूर मात्रे ने, और ज़्यादा जोर से खेलने का प्रयास नहीं किया. इनफील्ड के ऊपर से निकाला और 4 रन प्राप्त किए. चौकाराने खातं उघडलं मयूर म्हात्रेने. धावसंख्या 41 धावा. धावफल कव्हर 4 गडी बाद. 41 लॉस ऑफ 4 इन 4th ओव्हर. सुदर्शन पुढचा चेंडू घेऊन या षटकात आतापर्यंत 10 धावा खर्च करून 1 विकेट मात्र मिळवली आपल्या संघासाठी. सुदर्शन साईड आर्म फुल टॉच चेंडू. पुन्हा चेंडू जातो तो बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव बाजूला आणि पॅरल स्ट्रोक आहे. षटकार. कधी नहरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कधी नहरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री. सुदर्शन की गेंदों को ज़्यादातर बाउंड्री के दर्शन कराए जा रहे इस मैच में, और खासी गलतियां भी की है उन्होंने. ज़्यादातर हमने देखा है कि फुल टॉस गेंदे की है. एक जूसी हाफ वाली भी इससे पहले देखने को मिली थी, उसका भी फ़ायदा उठाया बैटर ने. तो कहीं ना कहीं आत्मविश्वास की थोड़ी कमी झलक रही है गेंदबाजी में. थोडासा तो स्ट्रगल करतोय म्हणजे त्याच्या आतमध्ये. पहिल्या षटकात त्याने खूप चांगला हाताळलं होतं. एकेरी धावसंख्या खर्च केली होती, 8 धावा खर्च करून विकेट मिळाली नव्हती. पण या षटकात मात्र त्याचा खरपूस समाचार घेतला. आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्या त्या 16. महागडी गोलंदाजी. फुल टॉस आहे. चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. जज करू शकला नाही चेंडू आणि पंचांचा इशारा. सीमारेषे बाहेर. चौकार. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. गोरगरिबांचा. सुपर बॅटिंग. काय जबरदस्त फलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. खास करून आपण पाहतोय मयूर मात्रे. आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळलेत आणि तब्बल खर्च केलेत आपल्या बॅटमधून त्याने 14 धावा. क्रॅकिंग बॅटिंग. फुल टॉस पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू हवेमध्ये थोडासा स्विंग होतोय. हवेचा वेग पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू जात असताना चांगलं कॉर्डिनेशन. सांगितलं की मी घेऊ शकतो. लॉंग ऑफवरून येत असताना चेंडू तुम्ही अप्रतिम झेल टिपलाय आणि मयूर मात्रेचा खेळ समाप्त होतोय. अक्सर हम देखते हैं हॅलो. तर मयूर मात्रेचे खेळ ते समाप्त होते. 5वा धक्का लागलाय खुटारी संघाला, पण धावसंख्या चांगली म्हणावी लागेल. आतापर्यंत आपण बघतोय 51 धावा अंकी झाल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि मैदानावर आपण जर बघितलं तर 12.75च्या गतीने या 51 धावा अंकित झाल्या धावफलकावर. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण बघूया 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकं आपण रोहित पाटीलची बघितली. 2 षटकात एकही निर्धाव नाही. धावा खर्च केल्या त्या मैदानावर त्याने. त्या 23 आणि 3 गडी बाद केले. सुदर्शनने या षटकात धावा खर्च केल्या त्या एकूण 20. 2 विकेट्स या षटकामध्ये आणि एकूण त्याचं ॲनालिसिस 2 षटकं एकही निर्धाव नाही. 28 धावा आणि 2 गडी बाद.
चांगली गोलंदाजी केली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण इंटरव्हल्समध्ये आपण बघतो विकेट्स पण सुद्धा मिळवल्या आहेत सुदर्शनने. या षटकात जरी 20 धावा खर्च केल्या निश्चित 2 विकेट त्याने आपल्या नावावर केले, तर संघाचे एकूण 5 गडी त्यांनी गमावले आहेत आणि 5 गड्यांच्या मोबाईलात 51 धावा अंकित झाल्यात त्या धावफलकावर. तर हितेश येत आहेत जे देसाई संघाचे संघनायक म्हणून काम पाहत आहेत. आपण व्यासपीठावर जाऊन टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. आमने संघाच्या समोर आपल्याला फाईट करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. हितेश सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळाडू देसाईगाव संघाच्या माध्यमातून देसाईगावच्या माध्यमातून जी मात्र पिढी सध्या घडीला घडते. लोएस्ट टोटल इन द टुर्नामेंट यंगस्टर वहाळ एका षटका 1 इनिंग आणि 6 ओव्हर्समध्ये आपण जर बघितलं 27 धावा त्याचा निचेतन स्कोर आहे. दातेली संघाच्या नावावर त्याच्या खालोखाल आपण जर बघितलं 34 धावा. त्यानंतर आपण बघितलं जय बजरंग शेलार 38 धावा. त्यानंतर ओमसाई या संघाच्या माध्यमातून सुद्धा आपण बघितल्यानंतर आपण निश्चित त्याच्याकडे लक्ष टाकूया. रोहित ठाकरे येतो गोलंदाजी मार्कवर. समालोचन कक्ष एंडकडून थोडासा ओव्हर पिच डिलिव्हरी ऑन साईडला प्लेस केल्या क्षेत्राच्या काय डीप स्क्वेअर लेगमध्ये चेंडू कव्हर करतात तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या पुढे सरकते एकूण 52 ऑन द बोर्ड. या षटकामध्ये आपण बघतो की फ्रेश गोलंदाज वापरले संघनायकाने 5व्या षटकामध्ये. रोहित ठाकरे फलंदाजीला आपण बघतोय 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज आहेत. विनायक म्हात्रे आणि विशालने एक मात्र खातं उघडलं एका धावेने. स्ट्रायकिंग एंडला विनायक. शॉर्ट पिच चेंडू होता काय फटका सजवलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर अत्यंत जबरदस्त फटका. षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्ली. देसाई संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचंय. षटकाराने सुद्धा धावसंख्या अत्यंत उंचवडी घेऊन जाऊन विसावले 50च्या पलीकडे म्हणजे 50 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. म्हणजे त्यावर खुटारी संघाच्या 52 ऑन द बोर्ड. काय बात आहे. मला खूप चांगली माहिती देत ज्ञानेश्वर मुकादम आमचे खूप चांगले अनालिसिस आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 5 फलंदाज असे आहेत आतापर्यंत या इनिंगमध्ये आपण बघतो की थँक्यू. देसाई संघाचा भावेश भोईर आपण व्यासपीठावर यायचंय. आपले कॅप्टन जे आहे त्यांचा मोबाईल घेऊन यायचंय. हितेश यांचा मोबाईल घेऊन यायचंय. भावेश 58 धावा 58. गोलंदाज सज्ज रोहित. शॉर्ट ऑफ लेंथ होता सुद्धा चेंडू ऑनसाईडला प्लेस केलाय. क्षेत्राच्या दूरवर येतोय. अप्रतिम प्रयत्न होता. खूप चांगले एफर्ट. सूर मारत असताना झेल टिपण्याचा प्रयत्न होता पण चेंडू हाताला ब्रश होऊन खाली पडला. पण तोपर्यंत फलंदाजा मी इथे जीवदान एकदा तिथे कंप्लीट केली आहे आणि धावसंख्या पुढे सरकली. एकूण मला सांगते ज्ञानेश्वर 59 धावा अंकित झाल्या धावफलकावर. षटक क्रमांक 5 धावसंख्येला षटकात अंकुश लावण्याचा प्रयत्न गोलंदाज या षटकामध्ये रोहित ठाकरे करतोय. पण एक षटकार ऑलरेडी आपण बघितला षटकामध्ये त्यामुळे धावांचा वेग फलंदाज वाढवत आहेत. स्ट्रायकिंगला विशाल पॅरल स्ट्रोक आहे. जास्त उंची नाहीये काय पण काय फटका बरोबर आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. सीमारेषेवर 6 धावा. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. अप्रतिम संगीत. 2 आपण जे मात्र फटके बघितले जबरदस्त फटके विनायक आणि विशालच्याच बॅटमधून. दोन्ही फलंदाज वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळत आहेत. दोन्ही फलंदाजांनी एक षटकार ठोकलाय. चांगली बॅटिंग. रोहित ठाकरे पुन्हा शॉर्ट ऑफ लेंथ क्षेत्र जज करतोय बरोबर स्क्वेअर लेगला फटका जणू काही चटका लागला. सीमारेषेवर 6 धावा. पहिला विजयाचा झेंडा फडकला तर पहिला विजयाचा झेंडा फडकला तर पहिला विजय. काय शॉट होता. जबरदस्त टायमिंग. फटका अत्यंत वेगवान होता. चाबूक शॉट आणि तो फटका तिथे मात्र अजय कव्हर झाला नाही. हाताला लागून चेंडू मात्र आता सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. निश्चित म्हणजे अत्यंत वेगवान फटका होता. तो क्रीप होऊ शकला नाही. बघा फटका जणू काही चटकाच लागला आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू 6 धावांसाठी निघून गेला. 6 धावांनी धावसंख्या वेग पकडली धावफलकावर. एकूण 71 धावा धावसंख्या अंकित झाली आहे.
षटक क्रमांक 5 असं वाटत होतं की धावसंख्येवर कुठेतरी हा संघ मागे पडतोय की काय, पण पुन्हा एकदा कमबॅक केलं. मागचं षटक सुद्धा आपण बघितलं सुदर्शनचं, 2 षटकार 2 चौकार तब्बल 20 धावा, 2 जरी विकेट त्यांनी मिळवले असतील पण 20 धावा मात्र त्यांनी खर्च केल्या होत्या. पण या षटकात सुद्धा आपण जर बघतोय तर रोहित ठाकरे आतापर्यंत या षटकात खर्च केले. त्याने 3 षटकाराच्या मदतीने 20 धावा 5 चेंडूमध्ये. 71 ऑन द बोर्ड. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, थोडासा दिशाहीन चेंडू, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. वाईट सिग्नल पंच ते करतायत मुन्ना पठाण. पंचांची भूमिका सुद्धा तेवढीच उल्लेखनीय राहिली आहे अजय या स्पर्धेमध्ये. एकही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे त्यामध्ये. विशालचा उल्लेख करेन, विशाल पाटील, मुन्ना पठाण, अभय पाटोळे, जय पवार, खूप चांगली कामगिरी. अझीम अब्दुल्ले. चेंडू हवेमध्ये, लिडिंग एज, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली अँड डाऊन, फलंदाज बाद. अजून एक धक्का लागलाय. पाटील शान वाढवली अंजूर गावाची, सुकेश जागी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. मागोमाग आपण अशी 2 षटकं बघितलेत अजय, की ज्या षटकामध्ये धावा मात्र भरपूर गोलंदाजाने खर्च केलेत पण शेवटच्या टप्प्यामध्ये तो विकेट मिळवतोय, हे सुद्धा आपण चित्र बघितलंय. मागच्या षटकात आपण बघितलं सुदर्शनने धावा खर्च केल्या त्या एकूण 20, 2 षटकार 2 चौकार, विकेट सुद्धा त्याला मिळाल्या 2. या षटकात आपण बघितलं तर एक वाईट सुद्धा आलं, पण शेवटच्या चेंडूवर मिळाली ती विकेट, ती गोलंदाज या षटकामध्ये रोहित ठाकरेला. विकेटें तो मिल रही है लेकिन उसके बाद जो दबाव बनाना चाहिए थे गेंदबाजों को, वो दबाव गेंदबाज नहीं बना पाए हैं, रनों को रोक नहीं पाए हैं. और रन से यहाँ पर काफ़ी महत्वपूर्ण है क्योंकि आफ्टर ऑल रन के लिए तो रन हो रहा है. निर्णायक षटक इनिंगमधलं. आमने वर्सेस देसाई पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. निर्णायक षटकामध्ये शॉर्ट ऑफ लेंथ आहे, अप्रतिम फटका कव्हर्समध्ये. वॉट अ शॉट, काय टायमिंग पाहायला मिळतंय आणि चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. थँक्यू. कुटारी संघ मगाशी इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा संघ म्हणाला की आम्ही खूप लांबून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलो आणि खास करून पनवेल विभागातून हा संघ आपल्या भिवंडीमध्ये पहिल्यांदाच खेळतोय. पण काय परफॉर्म केला या संघाने. धावसंख्या 76. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, पाठलाग केला, चेस केला, पण रिटर्न किकचा सुद्धा चेंडू बाहेरून निघून जातोय. वाईट बॉल सिग्नल येतोय पंचांचा. धावसंख्या 77 धावा धावफलकावर. काल सुद्धा सुभाषने उल्लेख केला की गुणसंख्यालेखन सुद्धा चांगलं होतंय, पण सुभाष इथे सक्षम आहेत माझ्या मते. यामध्ये आपण बघतोय की माझ्यासोबत ज्ञानेश्वर मुकादम असो, अल्पेश गायकवाड असो, हे सर्व आमचे ऑफिशियल स्कोरर जे पूर्णपणे सक्षम आहेत. फुलटॉस चेंडू होतोय, मिस होतो बॅट्समन, मिस होतो की विकेट किपर. लॉंग स्टॉप मध्ये 22चा सिग्नल आणि हा चौकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब. फुलटॉस चेंडू होता, फलंदाज बीट झाला, विकेट किपर बीट झाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 22 स्वरूपात 4 धावा. मी गुणसंख्या लेखकांचा उल्लेख करतो सुभाष, की आपण जेव्हा बघतो ना, आता आपण बरेचसे चॅनल बघितले अजय की त्या चॅनलवर मूवी सिर्फ एक ब्रेक के साथ, तसे आमचे हे दोन्ही गुणसंख्या लेखक आहेत. एक ब्रेक के साथ ही अपना काम निभाते हैं. फक्त जेवायला त्यांना फक्त ब्रेक द्या, बाकी सगळी जबाबदारी स्वतःहून ते पार पडतात. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, मिड विकेट ऑन स्कोअर लेगला येतोय आणि फलंदाज बाद. गुड कॅच, चांगला फिनिश, चांगली जजमेंट आणि अजून एक धक्का. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये.
धावसंख्या 81, 7 गडी बाद. कारण सुभाष तू म्हणत होता की तुम्ही समालोचन करता करता गुणसंख्या सुद्धा करता. मला थोडी आवड आहे त्याची, पण मगाशी मी तेच उल्लेख केला की इथे मात्र गरज नाही आहे हेल्प करण्याची, कारण ते सक्षम आहे. ते म्हणतात की आम्हाला फक्त एकच ब्रेक द्या सर आम्हाला जेवण्यासाठी, आणि ती जबाबदारी तू मात्र सुभाष चांगली पार पाडतोय. थँक्यू त्याबद्दल. मल्टिपल रोलमध्ये सुभाष धुमाळ. धावसंख्या 81, 7 गडी बाद. आणि निर्णय षटकामधले अजून काही चेंडू शिल्लक. ओ चेंडू भरपूर बाउन्स झाला आहे. लिडिंग एज घेऊन चेंडू मागे जातोय. ऑन द टोस फलंदाजांनी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला आणि 1 बाउन्सचा कॉल सुद्धा. चेंडू वाईड होता निश्चितच, कारण चेंडू बाउन्स झाला, बॅट्समनच्या डोक्यावरून जात होता, पण फलंदाजाला स्वतःला संयम ठेवता आला नाही. हा फटका मला काय करून मारायचाच आहे. तो लिडिंग एज घेऊन जास्त लांब गेला नाही चेंडू, बरोबर विकेट किपरच्या मागे गेला चेंडू. एकच धाव मिळते, पण 1 फॉर द ओव्हरचा पंचांनी कॉल दिला आहे तो गोलंदाज या षटकामध्ये, तो प्रतीक पाटीलला. धावसंख्या 82, 82 धावा, 7 गडी बाद. एक सन्मानजनक धावसंख्या उभारली खुटारी संघाने. 2 चेंडू अजूनही शेष आहेत या षटकातले. स्ट्राईक बॅट्समन बघूया. नवीन आलेला फलंदाज आकाश म्हात्रे. सर्व म्हात्रे बंधू. शॉर्ट ऑफ लेंथ आणि नो बॉल. राईट डिसिजन. सेकंड बाउन्सर, दुसरा बाउन्सर तुम्ही हाताळलाय, त्यामुळे ताबडतोब पंचांनी नो बॉल कॉल केलाय. गुड डिसिजन. सेकंड बाउन्सर होता त्यामुळे नो बॉल कॉल केलाय. अजून एक धाव ॲड होईल आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. धावसंख्या 83 धावा. केंद्रीय राज्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. 5वा दिवस आहे. विद्युत प्रकाश झोतामध्ये क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. सगळ्या क्षेत्रामध्ये आपण बघतो की 3 सामने 40+ असतात, पण त्यानंतर रेग्युलर क्रिकेटला सुरुवात होते. फ्री हिट. हवेमध्ये चेंडू जास्त लांब जात नाही आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, तो शॉर्ट कव्हर लावून चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव या चेंडूवर आणि धावसंख्या 84 धावा. धाव फलकावर या षटकात कंट्रोल निश्चित पाहायला मिळाला होता, पण काही वाईड काही एक्स्ट्रा चेंडू चौकार सुद्धा 2 पाहायला मिळाले, पण कंट्रोल तो मात्र हरपला आहे गोलंदाज या षटकामध्ये प्रतीक पाटीलकडून. या इनिंगमधला शेवटचा चेंडू यानंतर टॉस केला जाईल. क्रॉस बॅटेड शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चेंडू कव्हर करायला तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न. फेक होते चांगली आणि इथे मात्र मिस्टेक. फेक चांगली झाली, पण जो होता ते चुका गोलंदाजाकडून. बॅकअप चांगला आलाय, पण 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 86 धावा धावफलक अंकित झाल्या आहेत आणि खुटारी संघाने एक चांगलं लक्ष इथे उभारलं आहे. प्रथम फलंदाजी करताना भले या संघाचे फलंदाज आपण बघितलं बाद झाले, पण प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं आहे मैदानावर आणि प्रत्येकाने चांगलं कॉन्ट्रीब्यूट करताना 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा कुठल्या त्या 86 आणि 87 धावसंख्येचं लक्ष त्यांनी या विभागातील अत्यंत नामांकित संघ आहेत, म्हणजेच न्यू सिद्धिविनायक अंजूर या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत सुद्धा ते आहेत आणि त्यांच्यासमोर लक्ष ठेवले आहेत. 87 धावांचं 6 षटकात त्यांना धावा करायचं. 87 आणि बघायचं आहे या धावा इथे डिफेंड होणार की या चेस होणार, याचं धावतं समालोचन कॉमेंट्री बॉक्समधून आमचे 2 अप्रतिम समालोचक तुम्ही त्यांच्यासमोर आपण आपल्यासमोर इथे घेऊन येतील. या आपण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये निश्चितच सुभाष धुमाळ आणि त्यांच्यासोबत रायगडची धगधगती तोफ मच्छिंद्र पाटील. तत्पूर्वी वेळी आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संदीप मोरे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू प्रसाद. जय वागेश्वर आराध्य दैवत आराध्य 11 देसाई आमने संघाचा कर्णधार. मी विनंती करतोय आमचे संतोषजी कोळी आणि कुमार पाटील, गुरुनाथजी मडवी आणि जगन्नाथ पाटील विवेक एंटरप्राइजेस आमणे आणि जय वागेश्वर आराध्य 11 देसाई. एका बाजूला साहेब आहेत आणि दुसऱ्या बाजूला एवन जोडी. कोण कॉल करते? एवन जोडी असा कॉल. साहेब. धन्यवाद गुरुनाथ मडवी साहेब, जगन्नाथ पाटील साहेब, आपण स्थानापन्न व्हा.
विवेक एंटरप्राइजेस आमने संघाचा कर्णधार टॉस जिंकलाय. 6 षटकांचा सामना आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहतोय. दुपारचं सत्र आहे, चांगली आउटफील्ड आहे, विकेट फास्ट आहे, धावा जास्त येत आहेत. क्षेत्ररक्षण घेण्यामागचं कारण काय? आमच्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघ यांच्या विरुद्ध कधी खेळलात आपण देसाई संघाविरुद्ध? नाही, कधी खेळलो नाही. त्यांच्या विरुद्ध काय रणनीती असेल? ते तर मैदानामध्येच होईल. एकंदरीत किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमने संघाचा देसाई संघाला? 60. 60. असे कुठले महत्त्वाचे गोलंदाज ज्यांच्यावर जबाबदारी असेल? सागर आहे, किरण आहे, ऋषी आहे. आमच्या सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेबांचा हा जो काही केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 हा महासोहळा आहे टेनिस विश्वाचा, कसं वाटतं एकंदरीत आयोजन नियोजन कसं वाटतंय? खेळपट्टी, एकंदरीत मैदान, सजावट सर्व खूप अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला खेळण्याबद्दल ते खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल अधिक आभार मानतो. धन्यवाद. ऑल द बेस्ट. थोडंसं आवाज द्या डीजे ऑपरेटर. देसाई संघ टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता फलंदाजी करायची आहे. 6 षटकं आहेत. पहिली 2 महत्त्वाची षटकं असतील ती पॉवर प्लेची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो इनफिल्डच्या आत पहिल्या षटकात जवळपास 9 खेळाडू असतात आणि दुसऱ्या षटकात 10 खेळाडू असतात. म्हणजे एकंदरीत रणनीती वगैरे असं काही नाही. आमचं सर्व प्लेयर 100% देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. 6 षटकांपर्यंत किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल देसाई संघ? आम्ही 70 ते 75 धावा मारण्याचा प्रयत्न करू. कुठले असे महत्त्वाचे 4 फलंदाज ज्यांची नावं सांगू शकाल ज्यांच्यावर ही जबाबदारी असेल? राम पाटील आहे, हिमांशू म्हात्रे, आकाश पाटील आहे, विकास पाटील आहे, रोहित म्हात्रे. भरपूर असे चांगले खेळाडू आहेत. देसाई संघ पहिल्यांदाच खेळतोय की यापूर्वी पहिला खेळलाय? आम्ही 2020ला जेव्हा टुर्नामेंट झालेली तेव्हा सुद्धा केलेलो होतो. काय एकंदरीत अनुभव त्यावेळेचा आणि यावेळेचा? त्यावेळेचा अनुभव त्यावेळेपेक्षा मला तरी वाटतं 70%नी अजून चांगली झालेली आहे टुर्नामेंट ही. म्हणजे आमच्या A1 जोडीने जो A1 शो आयोजित केलाय केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांच्या सन्मानार्थ गौरवार्थ, त्याचं आयोजन नियोजन तुम्हाला कसं वाटलं? एकदम आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली दादांनी, त्यांच्याबद्दल त्यांचे आभार मानतो आमच्या पूर्ण संघातर्फे. थँक्यू. ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय विवेक एंटरप्राइजेस आमने या संघाने आणि जय वागेश्वर आराध्य 11 देसाई संघाला आमंत्रित केलं आहे प्रथम फलंदाजीसाठी. वळूया समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत अजय घरत, सुभाष धुमाळ, प्रसाद परब आणि मच्छिंद्र पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे सर. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्याच चेंडूवर दोन्ही पायांच्या मधून गेन फरार, सीमापार चौकार. चौकारीने अकाउंट ओपन होतोय न्यू सिद्धिविनायक अंजुर या संघाचं. एक मोठं लक्ष आहे 87 धावांचं. यायला मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्रयत्न तर चांगला, नक्कीच स्वतःवर निराश आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा तिथे क्षेत्ररक्षकाने केली होती. अगदी 100% 100 गुण नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाला दिले जातील. दरम्यान 2 धावसंख्या ओढून झाले ते आपल्याकडे 6 धावा. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स, स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स, आपण त्वरित संपर्क साधायचा आहे आमच्या A1 जोडीशी. सुकेश डाकी साहेब यांच्याशी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स. यावेळी फुल अँड पॉवरफुल चेंडू होतोय सीमाच्या बाहेर गोल. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाकी निलेश पाटील या A1 जोडीनी, आयोजन केला सुकेश डाकी निलेश पाटील या A1 जोडीनी. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूला फुल केलं होतं. वंडरफुल स्ट्रोक आपण पाहतोय फलंदाज प्रीतम पाटील याच्या बॅटमधून. धावसंख्या 6ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या वाढून झाली ती धावपैकी 12 धावा. धन्यवाद. तर आमच्या A1 जोडीकडून आमचे सुकेश डाकी साहेब, निलेश पाटील साहेब यांच्याकडून सलग 3 षटकार आणि सलग 3 चौकार ठोकणाऱ्या खेळाडूसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक त्यांनी जाहीर केलंय. कुठल्याही फलंदाजांनी जर सलग 3 चौकार 3 षटकार ठोकले तर हे पारितोषिक 5000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक A1 जोडीकडून. यावेळी मात्र हो 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 ये उडाया ये भी जाएगी साजन के घर. कधी नहरला पुढंच सरला नेता डेरिंग बाज, कधी नहरला पुढंच सरला नेता डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री,
अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या बॅक टू बॅक 2 षटकार हे आपण पाहू शकता. अतिशय सुरेख टायमिंग साधलं होतं आणि चेंडू बॅटला लागतोय, सीमाशा बाहेर पाहायला मिळतोय. 2 में 2 ठोकून आले. षटकांच्या हॅट्रिकवर आपण पाहतोय फलंदाज प्रीतम पाटील. आणि आणखीन एक हाय जाईल सीमा पार षटकार. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकदार राजावानी. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार. हॅलो चेक. दमदार सुरुवात, अप्रतिम सुरुवात फार तर ओव्हरपिच चेंडू, खराब गोलंदाजी मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने फलंदाज साईरा बॅरावर खेळतो आणि त्याच्या समोर तुम्ही ओव्हरपिच चेंडू फेकले तर पनिशमेंट निश्चित मिळणार. व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट मोरे सर. तर एवन जोडीने जे पारितोषिक जाहीर केलं होतं आमच्या सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेब यांनी, त्याचा बहुमान या खेळाडूला मिळतोय. रोख रक्कम 5,000 रुपयाचा मानकरी ठरतोय हा खेळाडू. प्रीतम पाटील अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी आणखीन एक मोठा फटका आणि ह्याही चेंडू जाईल सीमा पार. सलग 4 चेंडू मध्ये 4 षटकार. दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची आणवान शान. यार दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची आणवान शान. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. धोडाला क्या कहेंगे सर? निश्चित सुभाष सर, मुझे वो फिल्म की याद आ रही है जिसमें रजनीकांत ने कहा था हिला डाला, और सच में हिला डाला मैदान के ऊपर. अप्रतिम फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स, स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर किंवा प्रतिनिधी आमच्या आयोजन समितीशी सुकेश डाकी साहेबांशी आपण संपर्क साधायचा आहे. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोरे सर. तर पहिल्या षटकामध्ये धुवाधार फलंदाजी आपण बघतो प्रीतम पाटील याच्या बॅटमधून 30 धावा तब्बल कुठून काढलेल्या आहेत. अगदी होलसेलमध्ये धावा वसूल केलेल्या आहेत प्रीतम पाटील याने. आणि खूप महागडं षटक आपण पाहतोय किरण म्हात्रे याचं. किरण म्हात्रे याच्या षटकामध्ये भरपूर रन. सुबह शाम देख पा रहे हैं खिलाड़ी कक्षे में, जहां पर खिलाड़ी दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे. चीको से स्वागत किया जा रहा है बल्लेबाज का. नक्कीच. यावेळी मात्र मिश्राम फाटका, उंची जास्त लांबी कमी, शतरक्षक चेंडू खाली झेल आणि आता मात्र समावतोय तो फलंदाज भूषण पाटील याचा खेळ. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. मयूर नाइक बैक टू द पैविलियन, इज गॉन फॉर डक. यहाँ पर सिंगल निकालने की कोशिश की थी लेकिन बड़े शॉट की तमन्ना रखी उन्होंने, और यहाँ से मिलेगा 1 विकेट. मजा आएगा मुकाबले में. जिस तरह से दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, यूट्यूब के जरिए भी कई दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे हैं. स्वागत है आपका. सुभाष जी, कोटारी टीम की बात करेंगे तो कोटारी टीम को राजकुमार म्हात्रे, सूर्यकांत म्हात्रे, मधुकर म्हात्रे, गोवर्धन म्हात्रे, जयदास म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, इन्होंने काफ़ी सपोर्ट किया और पिछले कई साल में ये टीम काफ़ी आगे बढ़ पा रही है. मजा आएगा खेल का, पर टक्कर होगी मैदान पर. येस टिट फॉर टॅट. यावेळी केवळ चेंडूला सन्मान दिलेला आहे, पुश केलेला आहे. पुश करू खुश रहो. एक धाव तिथे पाहायला मिळते. सिंगलने धावसंख्या वाढते. छोट्या बॅकरीचा वापर करून चेंडूला सन्मान दिला होता. एक मोठं लक्ष आहे 87 धावांचा आणि सरासरीचा विचार केला तर बरोबर 14.3 ची सरासरी आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 30 धावा कुठून काढलेल्या आहेत किरण म्हात्रे याच्या षटकामध्ये फलंदाज प्रीतम पाटील याने. आणि अजूनही खेळपट्टीवर आहे, त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मयूर नाईक आपण पाहतोय. निलेश म्हात्रे आपण पाहतोय या गोलंदाजी मार्कवर दुर्वाच्या टोकावरून लोढा एंड करून गोलंदाजी करताना मयूर नाईक साठी. यावेळी स्विंग अँड मिस, अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. आउटकट डिलिव्हरी. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर. एक मोठं लक्ष आहे, तगडं लक्ष आहे.
प्रीतम पाटील यांनी नक्कीच अतिशय सुरेख फलंदाजी केली, मात्र ते सातत्य नक्कीच त्यांना अंतिम षटकापर्यंत दाखवावं लागेल. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताळला होता. अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश म्हात्रे चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय. आपण पाहत आता केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 दिमागदार आयोजन महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र जोरदार अपील आणि येस 5-0 पण एक फलंदाज बाद. दुसरा आधा बसतोय न्यू सिद्धनायक अंजुर या संघाला. हे बनजोडी सुकेश डाकी निलेश पाटीलचा साथ, साहेबा नामच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान, कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कमाल की गेंदबाजी सुभाष जी, पहले ओवर में 30 रन जाने के बाद ऐसा लगा कि मुकाबला हाथ से छूट रहा है. ऐसे वक्त में ये देखिए, हैव अ लुक एट द एक्शन रिप्ले. गुड डिसीजन फ्रॉम अंपायर अभय पटोले. फिंगर गोज बाय अंपायर because he found in front of the mid stump. Height factor is there is no head factor. Beautiful delivery and one more wicket down. मजा आएगा मुकाबले में. सुभाष जी, पहले ओवर में 30 रन बनाने के बाद ऐसा लगा कि मुकाबला यहाँ पर एक तरफा होगा. जो दर्शकों की चीखें थी वो थम चुकी है. मुकाबले में रौनक आती भी. नक्कीच या षटकामध्ये आपण पाहतोय की पूर्णपणे धावसंख्येला लगाम आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र स्विच हिट आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड बाउंड्री मधून सीमापर षटकार. डोक्यावरून चेंडू सीमा पार. अरे अंजूर गावात रंगला डाव क्रिकेट ध्रुवाचा. शिवाजी हैव अ लुक एट द एक्शन रिप्ले. प्रीतम पाटिल के बल्ले से निकलता हुआ शानदार छक्का था. व्हाट अ कॉन्फिडेंस बिहाइंड द स्ट्रोक. व्हाट अ शॉट. What amazing shot that was. High in the air. Beautiful shot. Wonderful timing. इसी बल्लेबाज ने इस साल सीरीज भी ली है. और प्रीतम पाटिल की बात करें 2 मरतबा बेस्ट बल्लेबाज भी रहे. इन जोड़े के ऊपर निगाह होगी. जिस तरह से पूरे भारत की निगाह हमारे A1 जोड़ी सुकेश डाकी और नीलेश पाटिल इन जोड़े के ऊपर है. ठीक उसी तरह से इस मुकाबले में यहाँ पर प्रतीक पाटिल प्रीतम पाटिल के ऊपर ये निगाह होगी. नक्कीच आमच्या या पंचक्रोशीतील सर्व आमच्या ग्रामस्थांचं, आमच्या युवक वर्गांचा आणि खास करून बाळ गोपाळ वर्गांचा आम्ही A1 जोडीच्या वतीनं धन्यवाद मानतोय. कारण ज्यावेळेला चेंडू सीमा पार जातो, षटकारानिशी बाहेर जातो, त्यावेळेला ते प्रामाणिकपणे रिटर्न करतायत. तर आम्ही त्यांच्यासाठी एक लकी ड्रॉ ठेवलाय. ज्यावेळेला तुम्हाला चेंडू मिळेल सीमारेषेच्या बाहेर, त्यावेळेला तुम्ही तो रिटर्न केलात तर तुम्हाला तुमचं नाव इथे नमूद करायचं आहे. तुमच्यासाठी एक लकी ड्रॉ असेल आणि त्या लकी ड्रॉ मधून आकर्षक पारितोषिकं तुम्हाला दिली जातील. ओव्हर टू मच्छिंद्र पाटील. अनिकेत म्हात्रे यांना एक सुवर्ण संधी आहे. आपण जर झेल पकडता तर आपले सहकारी मित्र दीपेश माल यांनी प्रतीक पाटील यांच्याकडून आपल्याला पारितोषिक जाहीर झालेले आहे. प्रतीक पाटील आणि प्रीतम पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 फलंदाज शून्यावर बाद झालेले आहेत, भूषण आणि मयूर. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. विशाल म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. म्हणजे तिसरा नवीन गोलंदाज इथे आपण पाहतो हाताळताना खुटारी हा संघ. पहिले षटक किरण म्हात्रे महागडे षटक पाहायला मिळालं होतं. त्यानंतर निलेश म्हात्रे यांनी कंजूस गोलंदाजी केली होती आणि विशाल म्हात्रे यांनी पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळलेला आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. वन शॉट, चाबूक शॉट. खेळाडू कक्षामध्ये जे लहान मुलं आहेत त्यांनी उतरायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांनी उतरायचं तिथून. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षामध्ये आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय गोपीनाथ मुंडू खेळाडू कक्षाच्या गॅलरीमध्ये बसलेले क्रीडा रसिक, सगळ्यांना विनंती असेल आपण तिथून बाहेर व्हायचं आहे.
आणि त्याचप्रमाणे खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त 12 जे खेळाडू आहेत त्या व्यतिरिक्त कोणी आढळला तर तुम्हाला दंडात्मक प्लीज त्या संघाने त्याची दक्षता घ्यायची आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोरे सर. 43 धावा धाव प्रक्रिया झाल्या गेलेल्या आता अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे न्यूज विद्यानगर अंजूर संघाला आणि 22 चेंडूंचा खेळ शेष आहे. सुबह की तारीफ करना चाहेंगे बल्लेबाज प्रीतम पाटिल की, जिन्होंने 9 गेंदों में 37 रन बनाए. कुल मिलाकर 411 का बैटिंग स्ट्राइक रन था उनका. और जिस प्रकार से बल्लेबाज करें मैदान के चारों तरफ यहाँ पर बल्लेबाज बड़ी शॉट खेलने की तमन्ना रखते हुए इसमें कामयाब मिल रहे, इस बल्लेबाज की तारीफ करना चाहेंगे. कमाल की पारी. नक्कीच प्रीतम याचे अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. घंटो काका मेंटो में अतिशय सुरेख फलंदाजी. यावेळी मात्र चेंडूला पुल केलेला आहे. चेंडू जातो या स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार पॅडलेला आहे. अगदी समांतर षटकार. सोरगंगा मंडप डेकोरेटर्स आम्ही तुम्हाला जवळपास 3 ते 4 वेळा पुकार दिलाय. सुकेश ढाकी साहेबांनी तुम्हाला बोलवलेलं आहे, मात्र तुमचा प्रतिनिधी किंवा स्वतः कोणी येत नाहीयेत. सोरगंगा मंडप डेकोरेटर्स, स्वर्गीय अटल बिहारी खेळाडू कक्षात जे बाळ गोपाळ बसलेले आहेत, उभे आहेत, त्यांना विनंती असेल तिथून बाजूला व्हायचंय. धावसंख्या 6 ने वाढलेली आहे 49. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन. चांगल्या चेंडूच्या हाताने चांगलं कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतो या विशाल मात्रे. विशाल मात्रे याच्या या अगोदरच्या 2 चेंडूवर 2 विशाल फटके पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर या चेंडूवर कमबॅक करतो गोलंदाज विशाल. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू. अतिशय उत्कृष्ट कमबॅक करताना गोलंदाज 2 षटकार आणि त्यानंतर 2 चेंडू हे निर्धाव चेंडू. विशाल मात्रे यांनी नक्कीच 2 षटकारानंतर चांगली वापसी केलेली आहे. 19 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे न्यूज विद्यानगर अंजूर संघाला सामना जिंकण्यासाठी. 43 धावसंख्येवर प्रीतम पाटील फलंदाजी करतोय. या स्पर्धेचा विचार केला तर 3 अर्धशतके आपल्याला पाहायला मिळाले आहेत. समीर पाटील, संकेत मनेरा आणि प्रेम चव्हाण. यावेळी मात्र चेंडूला समोर केलेला आहे सरळ काऊ कॉर्नर रिझन मध्ये आणि फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. अंजूर गावात लढाव क्रिकेट ध्रुवाचा, क्रिकेटचे महाबली गांधवतील मैदान. आजकार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. द ग्रेट एमपी ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान. आजकार कपिल पाटीलच्या शक्य, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची. नक्कीच पुन्हा दबाव जाणवत होता कारण 2 षटकार घेतल्यानंतर 2 निर्धाव चेंडू त्यांनी खेळून काढले होते आणि त्यामुळेच की काय त्याच्यावर दडपण वाढलं होतं, दबाव वाढला होता आणि परिणाम स्वरूप प्रीतम पाटील जो सलामीला येऊन चांगली फलंदाजी करत होता तो फलंदाज मात्र बाद होऊन निराश मान्य नाही पॅव्हलियनकडे परत आला. म्हणजे बाद होण्यापूर्वी त्याने 43 धावांचं योगदान, अगदी महत्त्वपूर्ण योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. हा चार्ट आपण पाहू शकता कशा प्रकारे उंचच होत इमारत पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. तो ये सुभाष फिर एक बार रुक करेंगे मैदान के ऊपर. एक बहुत ही बड़ी तूफानी पारी थम चुके हैं. प्रीतम मैदान से बाहर चल चुके. 37 रन बनाकर इस मैदान के ऊपर 43 रन के 43 रन बनाकर उनके पारी का समापन किया. आप देख पा रहे हैं केंद्रीय मंत्री ट्रॉफी 2022 का यादगार सुहाना पल. 5वां दिन प्रतियोगिता का. कुल मिलाकर इस प्रतियोगिता में 160 टीमें खेलेगी. और ये देखिए ये बहुत ही खूबसूरत लुभानी ये मूर्ति हम देख पा रहे हैं विठोबा राय की. बहुत ही खूबसूरत लम्हा रहा इस प्रतियोगिता का. जीटीसी की पूरी टीम 7 कैमरे के इस प्रतियोगिता को फिर एक बार अंजाम देते हुए. सुभाष जी, जब रात की फिजा में फ्लड लाइट ऑन होगी तो ये रात और भी नशीली खूबसूरत बन जाएगी. क्या पल होगा, क्या समा होगा और उस समा में हम डूबना चाहेंगे. जब रात के फिजाओं में ये फ्लड लाइट ऑन होगी 30 मैच की इस प्रतियोगिता की खूबसूरता और निखर जाएगी. इसका हमें इंतजार होगा. लौट चलेंगे दोस्तों. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. ये देखिए भारत का ध्वज लहराता हुआ स्क्रीन के ऊपर. साहिल पाटिल मैदान के ऊपर आते हुए. ये देखिए भारत का ध्वज यानी कि कपिल जी पाटिल साहब भारत का नेतृत्व करते हुए. हमें पूरा गर्व है उनके ऊपर. जब उन्होंने शपथ ली थी हमारे अग्री कम्युनिटी की, यहाँ पर गर्दन काफी ऊंची हो चुकी है. स्वागत है आपका. चलेंगे दोस्तों, रुक करेंगे मैदान के ऊपर. जीत के लिए 18 गेंदे 38 की आवश्यकता.
क्या इस मुकाबले को न्यू सिद्धिविनायक अंजुर जीत पाएगी या फिर इस मुकाबले में कोठारी टीम फिर एक बार वापसी कर पाएगी? देखिए फ्लड लाइट दिखाई जा रही है और इसे ऑन किया जाएगा जब रात की फिजा में सूरज हमसे विदाई लेगा। नेवर की शुरुआत होती हुई इस बीच अगेन ये लवली डिलीवरी, बहुत ही शानदार गेंदबाजी। यहाँ पर रिवर्स खेलने की तमन्ना आती। रिवर्स खेलने के लिए आपके पास तजुर्बा होना चाहिए, कॉन्फिडेंस होना चाहिए, ग्रिप आपको बहुत ही जल्दी आपको ग्रिप बदलने की क्षमता होनी चाहिए, फुटवर्क होना चाहिए, बहुत कुछ होना चाहिए, आत्मविश्वास भी होना चाहिए। डॉट गेंद की समाप्ति, जैसी डॉट गेंद की समाप्ति धोने बल्लेबाज ने आपसी तालमेल में बातचीत की। नीलेश माथे गेंदबाजी में आते हुए ये देखिए पंचे हवा में लहराते हुए ये भी स्क्रीन के ऊपर हम देख पा रहे हैं लुभाना दृश्य। आपकी बार सीधे बल्ले से खिलाड़ी वहां पर मौजूद लॉन्ग के ऊपर से तान दिया, लेकिन क्या उनके लिए मुश्किल है। बहुत ही शानदार फील्डिंग का मुजाहरा मयूर मात्रे यहां पर करते हुए यहां से मिलेंगे 2 रन। तीसरे अंपायर को रेफर किया गया अंपायर की ओर से, क्योंकि बहुत ही क्लोज डिसीजन होगा यहाँ पर। ये देखना है कि बॉडी आप वहां पर टच हुई या नहीं। देखिए कैमरा वर्क कितना शानदार है। जीटीसी जिसे बिग बॉस कहा जाता है, अमर जलपेश भोईर और उनकी पूरी टीम। ये देखिए दूसरे एंगल से 7 कैमरे के तहत इस प्रतियोगिता को अंजाम दिया जा रहा है। हाई डेफिनेशन क्वालिटी एंड टेक्नोलॉजी हम देख पा रहे हैं। और ये देखना है कि मयूर वहां पर टच है या नहीं है, देखना है। फिर एक बार ये दूसरे एंगल से हम देख पाएंगे। Have a look at the action replay. Beautiful picture on the screen board. बहुत ही लंबा हिट किया था, हाई बैक क्लिप ली थी वहां पर, लेकिन गेंद यहां पर हवा से बातें करती हुई ये गेंद अंदर है या फिर बाहर है, ये सवाल होगा। स्वर्गवासी मनी भाई पार्टी स्टैंड के सामने ये दृश्य हम देख पा रहे हैं। इट लुक्स लाइक वी आर डूइंग कमेंट्री इंटरनेशनल लेवल। व्हाट अ लुक, व्हाट अ ग्राउंड लुक्स, रियली गुड पिक्चर। And this tournament is being played on international level. What a fantastic atmosphere for the cricket. You are watching Union Ministry Trophy 2022. ये देखिए सीधा प्रसारण किया जा रहा है। Decision is pending. We are waiting for the umpire decision. You are watching the beautiful trophy. भारत की सबसे बड़ी प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। 30 बाइक हमारे बगल में, ऐसे लग रहा है कि हम किसी शोरूम में खड़े हैं, लेकिन हम शोरूम में नहीं, लेकिन मैदान पर हैं। Decision is pending. सुभाष जी क्या कहोगे डिसीजन के बारे में? काफी क्लोज है। नक्कीच अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि नक्कीच आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा क्षेत्ररक्षकाने वाचवलेल्या आहेत। यस मयूर है वहां पर, और ये देखिए बॉडी को स्टेज किया। व्हाट अ पिक्चर, व्हाट अ एक्शन रिप्ले इन द स्क्रीन बोर्ड। ब्यूटीफुल पिक्चर, इट लुक्स लाइक वी आर डूइंग कमेंट्री इन इंटरनेशनल लेवल, नो डाउट। व्हाट अ ब्यूटीफुल पिक्चर एंड फैबुलस फील्डिंग परफॉर्मेंस, ब्रिलियंट फील्डिंग परफॉर्मेंस फ्रॉम द मयूर मात्रे। और यहां से मिलेंगे मैच 2 रन। कमाल की 4 रन उन्होंने बचाते हुए, तेज हवा बहती हुई, ये देखिए ध्वज लहराते हुए पश्चिम की ओर से पूरब की तरफ तेज हवा बहती हुई और इस शानदार माहौल में चलती हुई प्रतियोगिता। बल्लेबाज से गुजारिश है अंपायर से चिटचाट ना करें। यहां से टेक्निकल टीम ने हमें इशारा दिया कि यहां से मिलेंगे 2 रन। मुकाबले को आगाज करें प्लीज, मुकाबले को आगाज करें। दोनों बल्लेबाज अंपायर से बातचीत करते हुए, चिटचाट करते हुए, दर्शकों को यहाँ पर दर्शक कुछ भी कहे, चौका कहे, छक्का कहे, लेकिन टेक्निकल टीम की हम यहाँ से सहायता ली है। इसी के साथ मुकाबला फिर एक बार आगाज होता हुआ, मजा आएगा खेल का। डाउन द ट्रैक गए थे, बल्ले का अंदरूनी हिस्सा गेंद बिट्टू के पीछे, शॉर्ट दरम्यान में खिलाड़ी जीतेश वहां पर थे, लेकिन यहां से मिलेगा मैच 1 ही रन। पहले ओवर में रनों की रफ्तार काफी थी, दूसरे ओवर में धीमी हो चुकी, फिर एक बार तीसरे ओवर में रफ्तार बढ़ी, लेकिन जैसे प्रतीक के पारिकांत हुआ, रनों के लिए संघर्ष जारी है। अब रनों का सैलाब रुक चुका है, अब विकेटों का सिलसिला जारी हो चुका है। अब ये मुकाबला मैदान के ऊपर सुभाष जी शाम के ठंडे हवा में मैदान पर आग लगा रहा है। ये मुकाबला काफी कड़ा होगा, कहीं भी मत जाना, देखते रहना केंद्रीय मंत्री ट्रॉफी 2022 का यादगार सफर। ये देखिए दूरियां बरकरार रखी थी, बल्लेबाज काफी आगे निकल चुके थे, लेकिन गेंदबाज तैयार थे या फिर नहीं थे। दोनों के बीच में तू मैं सुभाष जी दबाव दोनों तरफ यहाँ पर, दोनों तरफ दबाव उसी तरह का है। और एक अच्छी सफल ओवर की समाप्ति होने के लिए अभी भी कुछ शेष गेंदें बची है और टीम का रुका हुआ स्कोर है 52, 3 विकेटों के नुकसान के ऊपर। 14 गेंदे और 35 रन के अभी भी दरकरार है मैदान में जीत में तब्दील करने के लिए। कौन सी टीम जीत का जश्न मनाएगी, कौन सी टीम हार का मातम मनाएगी? जो जीता वो सिकंदर, जो हारा प्रतियोगिता के बाहर। अब आएगा खेल का असली मजा, क्योंकि ऊंट पहाड़ के नीचे आ चुका है। इस बीच अगेन रिवर्स के जरिए कॉन्फिडेंस काफी अच्छा था, आत्मविश्वास के बलबूते पर खेली हुई शॉट खिलाड़ी वहां पर डीप पॉइंट पर आते हुए और यहां से 2 रन प्राप्त करते हुए
भाग मिल्खा भाग, भाग मिल्खा भाग। मैदान के ऊपर दृश्य हम देख पा रहे हैं, मानो खेल जगत की उड़न परी पीटी उषा को कहा जाता है। मैदान के ऊपर वो तो नहीं भाग रही है, ये दृश्य हम मैदान पर देख रहे हैं, क्योंकि एक रन की कितनी अहमियत है ये हम देख सकते हैं। देखिए अब लुक एट द एक्शन रिप्ले, व्हाट अ फ्लाई। ये देखिए डाई किस प्रकार की, ऐसा लगा कि परिंदा ऊपर से नीचे आ चुका है। व्हाट अ क्लैरिटी एंड क्वालिटी, ब्यूटीफुल, वेरी गुड जॉब, सच अ गुड जॉब जेटीसी, कीप गोइंग, वेरी गुड जॉब, ऑल द बेस्ट। टीम का स्कोर 2 से आगे बढ़ता हुआ 54 पर, 3 विकेटों के नुकसान पर। रिवर्स के जरिए व्हाट अ इनक्रेडिबल शॉट दैट वाज, गेंद सीमा पार, पॉइंट के निर्जन से निकलती हुई सीधा 6 रन। भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय इस सिक्सर में, कहानी में ट्विस्ट और मॅच होती हुई सुपर हिट. कारण 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. व्हाट अ मैच, कमाल की बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी। 2 गेंदे डॉट खेलने के बाद भी रिवर्स में छक्का लगाने की क्षमता रखते हैं, यानी कि टेनिस क्रिकेट की यहाँ पर जो स्टैंडर्ड है कितना बढ़ चुका है, स्टैंडर्ड क्रिकेट का लेवल क्या हो चुका है ये हम देख पा रहे हैं। एक दौर यहाँ पर प्रतियोगिता के माध्यम से देख पा रहे हैं, तो एक दौर बल्लेबाज की ओर से देख रहे हैं। क्या होगा किस मैदान के ऊपर, कौन सी टीम जीत पाएगी मैदान के ऊपर? क्या खुटारी टीम समय रहते हुए अपनी टीम को बचा पाएगी, या फिर न्यू सिद्धिविनायक अंजुर टीम इस मुकाबले में जीत का परचम लहराएगी? क्या कुछ होगा मैदान के ऊपर? दोस्तों कहीं भी मत जाना, आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला और जबरदस्त मुकाबला, कश्मकश हिरतंगीज मुकाबला। गहरी सोच में डूब चुके दर्शक, अब क्या होगा, ये आने वाला समय किस प्रकार होगा, लेकिन शिवाजी हम बताएंगे आने वाला ओवर इस मुकाबले का टर्निंग पॉइंट होगा, पर्दाफाश करेगा आने वाला ओवर, क्योंकि 6 ओवर में 5 ओवर काफी अहम होगा। जीत के लिए 12 गेंदे 27 रन की आवश्यकता। आ देखे जरा किसमें कितना दम है। खुटारी टीम पहली मर्तबा भिवंडी में यहां पर खेल रही है, क्या जीत का परचम लहराएगी? उनके सामने काफी ताकतवर टीम है जो यहाँ पर न्यू सिद्धिविनायक अंजुर टीम है, उनके पास कई ऐसे बल्लेबाज है। 8वें नंबर के पायदान पर बल्लेबाजी करने की क्षमता रखने वाली ये टीम है। क्या कुछ होगा मैदान के ऊपर? अब आगा खेल का असली मजा, अग्नि परीक्षा का समय होगा गेंदबाज के लिए। गेंदबाज विशाल मात्रे आते हुए गेंदबाजी में, क्या विशाल बल्लेबाज को रुका पाएंगे या बल्लेबाज अपना जलवा दिखाएंगे? क्या कुछ होगा मैदान के ऊपर? कहीं भी मत जाना दोस्तों, देखते रहना केंद्रीय ट्रॉफी मंत्री चषक 2022 का यादगार सफर। जीत के लिए 12 गेंदे 27 की आवश्यकता। चलो मुकाबले को आगाज करें। दोनों बल्लेबाज से गुजारिश है समय व्यतीत न करें, क्योंकि आपको समय के लिए टीम मीटिंग के लिए समय दिया गया था, उसके बाद आप आगाज कीजिए। हमें कोई इतराज नहीं दोस्तों, लेकिन आयोजक करता हुआ हमें बार बार सूचित किया जा रहा है कि मुकाबले में देरी न करें। 12 गेंदे 27 रन की आवश्यकता। ऑल द बेस्ट बोथ टीम, शो द गुड गेम। दोनों टीमों का खेल काफी खतरनाक सफर में आता हुआ। लेफ्ट ओवर द विकेट, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, या फिर गेंद सीमा रेखा पार, सीधा 6 रन। पहिला विजयाचा झेंडा फडकला, तरुण सरपंच अंजुर दिवे या गावाला. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या फलंदाज आपण पाहतोय या साहिल पाटील आणि प्रतीक पाटील नक्कीच षटकारामध्ये डील करताना आपल्याला पाहायला मिळतात. शानदार शुरुआत। जीत के लिए 11 गेंदे और 21 की आवश्यकता। कल्पेश जी हमारे आ चुके, स्वागत है कल्पेश गायकवाड़। अल्पेश गायकवाड़ यहाँ पर आ चुके, स्वागत किया अल्पेश गायकवाड़ का। सीधा 6 रन, ताकत का इस्तेमाल, गेंद सीमा पार, कलाई में जोड़ भर दिया, सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से तान दिया। एक और शानदार पहिला विजयाचा झेंडा फडकला, तरुण सरपंच अंजुर दिवे या गावाला. पहिला विजयाचा झेंडा फडकला, तरुण सरपंच अंजुर दिवे या गावाला. एकवीरेच्या आशीर्वादाने. थैंक यू डीजे। प्रतीक पाटिल की शानदार बल्लेबाजी, सीधा एक्शन रिप्ले। इस बार गेंद को किस प्रकार खेल दिया, लेफ्ट ओवर द विकेट, बहुत ही शानदार करारा शॉट, बॉटम एज लगता हुआ, और क्या गेंद को यहाँ पर उन्होंने बहुत ही अच्छा एग्जीक्यूट किया। गेंद सीमा पार, सीधा 6 रन। पिछले 2 गेंद में 2 छक्के आने के बाद खुटारी टीम को यहाँ पर बिल्कुल उन्हें तहस नहस कर दिया। टीम मीटिंग कॉल की कप्तान की ओर से सोच विचार किया जाएगा कि किस प्रकार से बल्लेबाज को रुकाया जाए। बहुत ही शानदार बल्लेबाजी।
प्रतीक पाटिल की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है, क्योंकि ऐसे क्षण में मैदान पर आए थे जब रनों की रफ्तार बढ़ानी थी, विकेटों का सिलसिला रुकाना था, ऐसे क्षण में मैदान पर आकर बहुत ही लाजवाब बल्लेबाजी। सुभाष जी क्या कहोगे, जीत के लिए आप समीकरण बनेगा 10 गेंदे 15 रन की महज आवश्यकता। आणि या इनिंगचं जर वैशिष्ट्य पाहायचं झालं मच्छिंद्र पाटील सर, तर 10 षटकार म्हणजे 60 धावा या षटकाराने वसूल केलेल्या आहेत न्यू सिद्धविनायक अंजूर संघाच्या फलंदाजांनी। कमाल की पारी, मैंने पहले जिक्र किया था इस टीम का, अंजुर टीम का मैंने पहले जिक्र किया था, 8वें नंबर के पायदान के ऊपर भी बल्लेबाजी करने की क्षमता रखने वाली इस तहसील की खतरनाक टीम है। तो देखना खुटारी टीम क्या इन बल्लेबाज को कदमों में जंजीर लगा पाएगी या फिर जीत का परचम लहराएगी अंजुर टीम। देखे जरा किसमें कितना दम है, मजा आएगा खेल का। दर्शक निगाह बीच मैदान के ऊपर माहौल काफी गर्म हो चुका है और मुकाबले को दर्शक निगाह से देखते हुए इस बार भी बढ़िया शॉट, ये गेंद भी गई यहाँ पर लोगों के ऊपर से निकलती हुई सीधा 6 रन। लोकसभेत आवाज हा घुमला, नाव दीपांचं द्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला। लोकसभेत आवाज हा घुमला, नाव दीपांचं द्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला। तब्बल 11वा षटकार या इनिंग मधील पाहायला मिळतोय आणि षटकामध्ये डील करताना अंजूर संघाचे फलंदाज आता मात्र समीकरण 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता। क्या बात है, अभी से फटाके फूटने लगे वहां पर, लेकिन थोड़ा सब्र कीजिए दोस्तों, सब्र का फल अक्सर मीठा होता है। 9 गेंदे 9 रन, क्या होगा मैदान के ऊपर। हाल ही में दोस्तों चैंपियन ट्रॉफी रत्नागिरी शुरू है, कल उस प्रतियोगिता में 1 ओवर में 30 रन भी बन चुके हैं, यानी कि क्रिकेट किसका मोहताज नहीं है। एंगल रुक करके मैदान के ऊपर 9 गेंदे 9 रन की आवश्यकता, शानदार बल्लेबाजी। प्रतीक पाटिल इज द फायर नाउ, कमाल की पारी मैदान के ऊपर। फुल टॉस गेंद, ताकत का इस्तेमाल, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन क्या यहाँ पर सन से गेंद फ्लाई होती हुई सीधा 4 रन, मुकाबले का बीमोड। अरे कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला, कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। आजचा दिवस नक्कीच अंजूर संघाचाच वाटतोय, कारण सकाळी न्यू 40+ सिद्धविनायक अंजूर संघाने विजय संपादन केले होते 2 आणि इथे मात्र न्यू सिद्धविनायक अंजूर संघ विजयाच्या उंबाट्यावर। सुभाष जी प्रतीक पाटिल की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। ऐसे क्षण में मैदान पर रहते जब रनों की रफ्तार बढ़ानी थी, 12 गेंदों में 27 रन, समीकरण आसान नहीं था, लेकिन आपने टीम को इस काबिलियत की तरफ यह मुकाबला आसान किया। कमाल की गजब की पारी। इस बार हेलीकॉप्टर शॉट, बैकलिप को नीचे रखते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद, ऑर्थोडॉक्स तौगान में शानदार फील्डिंग का मुजाहरा। विकी वहां पर थे, गेंद को ढूंढते रह गए, इसका फायदा उठाया बल्लेबाज ने, 2 रन पूरे करते हुए। अब मुकाबले में क्या कुछ बचा है, बची भी 7 गेंदें और जरूरत है महज 3 रन की आवश्यकता। जबरदस्त विस्फोटक पारी के लिए इस मैदान के प्रतीक पाटिल ने, आज की शाम होगी प्रतीक पाटिल के नाम के ऊपर। धुआंधार पारी के लिए सभी शॉट उन्होंने ऑन साइड में बनाए। ही इज द किंग ऑफ द ऑन साइड, एक भी रन ऑफ साइड में नहीं अब तक। ये देखिए फिर एक बार लॉगर के ऊपर से गेंद को तान दिया। दिस इज अ गुड फिनिश, दिस इज अ गुड फिनिश, व्हाट अ फिनिश। और ये मुकाबला जीत चुके यहाँ पर, 1 ओवर रखा यहाँ पर कि 5 ओवर में मुकाबले का बीमोड़ किया और यहाँ से शानदार जीत। पुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला। कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला, कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला, कपिल पाटील साहेब दिल्लीत। अभिनंदन न्यू सिद्धविनायक अंजूर आणि हाडलक खुटारी टीम। तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे, आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय सलामीला येऊन अतिशय उत्कृष्ट, ज्याने अप्रतिम फलंदाजी केलेली आहे, 43 धावांचं योगदान ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तर प्रीतम पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर। प्रीतम पाटील इज द मॅन ऑफ द मॅच। सुभाष, व्हाट अ ग्रेट फिनिश, व्हाट अ लुक एट द एक्शन रिप्ले ऑन स्क्रीन बोर्ड, दिस इज अ गुड फिनिश। और ये जाती गेंद लता मंगेशकर स्टैंड में, जिन्हें हमें खोया, जिनको हमने खोया पर, और ये दृश्य लुभाना देखता हुआ स्क्रीन के ऊपर देख पा रहे हैं किस तरह से ये खूबसूरत, ये रंगीन माहौल, स्टेज का हम देख पा रहे हैं VIP डाइस का। O2 मोरे सर चलेंगे उनके पास मैन ऑफ द मैच का अवार्ड देने के लिए, बहुत बहुत शुक्रिया। थँक यू। सामनावीर पुरस्कार दिला जाणार आहे, तर मी विनंती करतोय देसाई संघाचे पॅकर श्री प्रशांत म्हात्रे आणि आकाशजी भोईर या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आमच्या एवन जोडीकडून आपण या व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं। प्रशांतजी म्हात्रे आणि आकाशजी भोईर
देसाई गावचे पॅकर, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हा. आणि जे हॅट्रिक घेणारे खेळाडू आहेत आणि सलग 3 षटकार ठोकणारे खेळाडू सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर. सुभाष जे खेळाडू आहेत त्यांची नावं सांग. तर 2 हॅट्रिक